यांनी अल्पावधीमध्ये यश मिळवलंय त्याच्यामागे त्यांची मेहनत आहे, कष्ट आहे आणि गोरगरिबाप्रती असलेली प्रेमाची भावना त्यांच्यात असल्यामुळं त्यांच्या प्रेमामुळंच हे इथपर्यंत येऊन पोहोचले आणि ह्याही पुढे जाऊन त्यांनी आपलं यश, आपली सिद्धी जाहीर व्हावी आणि नांदेड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। डॉक्टर सेमीवल हेनेमन हेमोपैथिक क्लिनिक के 14 साल मुकम्मल होने की खुशी में और 15वें साल में इस क्लिनिक के दाखिल होने की खुशी में शहर के रेलवे स्टेशन जिला परिषद के बाजू सम्मान प्रेस्टीज पहला मंजिला शॉप नंबर 40 में और एक ब्रांच की ओपनिंग डॉक्टर संतोष जठाड़े के पेरेंट्स और दीगर गेस्ट की मौजूदगी में हुई। डॉक्टर संतोष जठाळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून परिस्थिती त्या काळची हलाखीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोकांचं प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं, त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले। त्याचा आम्हाला अभिमान आहे। त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढे घेऊन जावं, महाराष्ट्रात नाव हो, जगात नाव हो त्याचं, एवढी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो। डॉक्टर संतोष जठाड़े की नई क्लिनिक जदीद तर्ज और खूबसूरत डेकोरेशन के साथ तैयार की गई है। डॉक्टर संतोष जठाड़े होम्योपैथिक दवाइयों के ज़रिए से मोटापा, डायबिटीज़, थायराइड, स्किन प्रॉब्लम, बालों के प्रॉब्लम, बवासीर के अलावा पुराने से पुराने बीमारियों को भी होम्योपैथिक दवाइयों के ज़रिए से इत्मीनान बख्श इलाज के ज़रिए से दूर करने में माहिर है। डॉक्टर सेम्युअल हेनेमन हेमोपैथिक क्लिनिक के ओपनिंग सेरेमनी में शहर के डॉक्टर्स, एमआर, सोशल वर्कर ने शिरकत की और डॉक्टर संतोष जठाड़े को नई क्लिनिक शुरू करने पर मुबारकबाद दी। डॉक्टर जठाळे साहेब हे माझे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं जे हे वैद्यकीय क्षेत्रातलं तप आहे हे खरोखरच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक करणं कमी आहे। जे एवढं त्यांनी नाव कमवलेलं आहे, एवढे पेशंटला चांगले रिझल्ट दिलेले आहेत। एक जो आदर्श डॉक्टर असतो, आदर्श डॉक्टरजवळ ज्या क्वालिटीज असतात त्या क्वालिटीजमध्ये मी नेहमी सांगत असतो ABCD। ए म्हणजे अवेलेबिलिटी, उपलब्धता म्हणजे डॉक्टरनं वेळेवर हजर राहणे। बी म्हणजे बिहेवियर, डॉक्टर साहेबांचं बिहेवियर, पेशंटला समजून घेणे, पेशंटची हिस्ट्री व्यवस्थित घेणे आणि पेशंटशी गोड बोलणे, हे बिहेवियर बी। सी म्हणजे क्लिनिकल नॉलेज आणि कम्युनिकेशन नॉलेज। तर क्लिनिकल नॉलेजही डॉक्टर साहेबांचं खूप सुंदर आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस ते दुरुस्त करतात। त्यांचं क्लिनिकल नॉलेज मला माहीत आहे खूप चांगलं आहे। आणि डी म्हणजे डिव्होशन, त्यांचं व्यवसायाप्रतीचं डिव्होशनही खूप चांगलं आहे। ते ह्या ABCD ज्या क्वालिटीज असतात डॉक्टरांना यशस्वी होण्यासाठी, डॉक्टरांना एक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी, त्या सगळ्याच क्वालिटीज डॉक्टर साहेबांकडे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हे डॉक्टर साहेब निश्चितच त्यांनी आतापर्यंत जे यश प्राप्त केलेलं आहे त्याच्याहीपेक्षा ते खूप जास्त प्रमाणामध्ये यश प्राप्त करतील, यशाचं उंच शिखर गाठतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो, अशी मंगल मैत्री त्यांच्याप्रती व्यक्त करतो। डॉक्टर साहब। नमस्ते, मैं डॉक्टर संतोष जठाड़े। आज मेरे डॉक्टर सेम्युअल हेनेमन होम्योपैथिक क्लिनिक को 14 साल पूरे हो गए। आज हम 15 साल में जा रहे हैं। 14 साल तक हमने वसरनी में यहाँ पे होम्योपैथी की सेवा दी, जैसे कि वहाँ पे हमने डायबिटीज़, हाइपरटेंशन, कैंसर, थायराइड, इस बीमारी के ऊपर दवा दे रहे हैं। अब आधुनिकीकरण मतलब नया खोज, नई रिसर्च, इसके ऊपर से हमने आज 15 साल के अंदर हमने जो वसरनी में था वही दवाखाना आज हम सम्मान प्रेस्टीज में लेके आए। इसका टाइमिंग सुबह 11:30 से 4:30 बजे तक है और शाम को 2 महीने के बाद शाम को भी यहाँ पे रहेगा जो 6:30 से
8:30 बजे रहेगा। शाम का अभी वसैनी में रहेगा, तो पेशेंट को सहूलत वसैनी में आ सकते हो, शाम को आ सकते हैं, और जिनको दोपहर में यहाँ पे आना है हम यहाँ पे रहेंगे, और नए टेक्नोलॉजी के साथ नए सिरे के साथ हम यहाँ पे ये कर रहे हैं। धन्यवाद। किन किन बीमारियों का इलाज के लिए सर, जो होम्योपैथी के जो क्रॉनिक डिसीज है, जैसे कि आपने देखा है कि मोटापा है, डायबिटीज़ है, हाइपरटेंशन है, थायराइड है, स्किन के प्रॉब्लम है, बालों की प्रॉब्लम है, पाइल्स है, मूलव्याध है, बवासीर, जॉइंट पेन, ये सब बीमारी, जो बीमारी क्रॉनिक डिसीज बोलते हैं हम उसको, जो बहुत दिनों से हमारे शरीर में चल रही है, उसके लिए हम होम्योपैथी कारगर इलाज बोल के साबित हो रही है, और हम वही प्रैक्टिस कर रहे हैं।